एकच प्रश्न असेल आणि कारण तो आपल्या क्रमांकाप्रमाणे लागलेला आहे आणि हे खरं आहे. काल याच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि शासनाचं सकारात्मक त्याच्यावर उत्तरही आहे. त्यामुळे प्रश्नामध्ये प्रश्न तो विचारणार आहे, परंतु तुमचं अभिनंदनही करणार आहे. तुम्ही आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांनी कर्नाटक सरकारला पत्र लिहिलं आहे की या धरणाची उंची वाढली जाऊ नये. त्याबद्दल तुमचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आम्ही नुसते प्रश्नच विचारत नाही, तर सरकारने चांगल्या केलेल्या कामाची सुद्धा दखल घेऊन त्याची आम्ही स्तुती सुद्धा करतो. याच्यामध्ये आपण म्हणालात त्याप्रमाणे काल अर्धा तास चर्चा झाली. आज 5 मीटर, कारण त्यातल्या रुरकी समिती आहे, हा सगळ्यात मोठा रुकावट येऊ नये यासाठी सांगतोय. आता रुरकी समितीचा अहवाल तुमच्याकडे प्राप्त होणार आहे हे तुम्ही मान्य केलेलं आहे, हे खरं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, रुरकी समितीचा जो काय अहवाल येईल तो महत्वाचा आहे की 5 मीटर उंची, 5 मीटरचा अर्थ 15 फूट होतो. आज पाऊस इथे मुंबईमध्ये प्रचंड आहे, कोल्हापुरामध्ये आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की तिथे ठराविक याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला तर कोल्हापूर पूर्ण जातं, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जातं. 18 तारखेला या बाबतीमध्ये तिथल्या नागरिकांनी कोल्हापूर सांगली रस्त्यावर प्रचंड चक्काजाम केला आणि आपण त्याची दखल सुद्धा घेतलेली आहे. आणि म्हणून माझी विनंती याच्यामध्ये एकच राहील किंवा माझा प्रश्न असा राहील, जेव्हा शासनाला माहिती आहे ही उंची वाढवणं अयोग्य आहे, ज्याचं तुम्ही मान्य केलं आहे, कालच्याही ह्याच्यामध्ये मान्य केलं, जेव्हा आपल्याला हे माहिती आहे की त्याच्यामुळे कोल्हापूर जिल्हा असेल हा फक्त पाणी भरतं म्हणून नाही, सगळी शेती उद्ध्वस्त होऊन जाईल आणि तिथला शेतकरी जो आहे तो सगळा हवाल दिलाय म्हणून तो रस्त्यावर आलेला आहे. आणि म्हणून माझा स्पेसिफिक पॉइंटेड प्रश्न असा आहे, जे नेहमी आग्रह होतो की या उंचीच्या बाबतीमध्ये, ह्या धरणाच्या उंचीच्या बाबतीमध्ये असलेलं हे मळब, हे जे काही संशय आहे तो दूर करण्यासाठी सरकार अशा प्रकारची उंची वाढवणार नाही असं आश्वासन देणार का? तुम्ही त्यांना वेळ दिला ना, न्याय दिला. ओके, आपण बोला. चुकतंय का? आमचं चुकत असेल तर सांगा, बसून जाऊ आम्ही. बिलकुल नाही चुकत, आपण बोला. सभापती महोदय, एक काय होतं की अतिशय पोटतिडकीने काही गोष्टी इकडे मांडल्या जातात दोन्ही बाजूने आणि मग त्याला न्याय मिळावा. तुमची भूमिका तीच असते, फक्त आपल्याला बोलायला मिळतंय म्हणून बोलून न घेतात. त्यांच्या त्या प्रश्नाला विक्रम चांगल्या पद्धतीने नेहमी काम करतो तो मुलगा. सभापती महोदय, आपण आपल्या उत्तरामध्ये मंत्री महोदय म्हणालात की 1 ते 11 याच्या व्यतिरिक्त ज्या ह्या आहेत बिल्डिंग्स, त्याच्या बाबतीमध्ये असेल तरी सुद्धा आपण याच्यामध्ये विचार करणार असं आपण सांगितलं. हा त्याच्या बाहेरचा प्रश्न आहे, परंतु तो सिडकोशी निगडित आहे आणि अतिशय भयानक पद्धतीने बिल्डिंग बनणं, 55 माळ्याच्या बिल्डिंग होतात, त्या काय अनधिकृत असू शकत नाहीत. त्याला सिडकोची परमिशन मिळाली, सिडकोने पूर्णतः मान्यता दिली. मान्यता दिल्याच्या नंतर 2010 पासून मंत्री महोदय, हे अतिशय खूप महत्वाचा, सगळंच महत्वाचं आहे, पण हे ज्यासाठी महत्वाचं आहे, अधिराज कॅपिटल सिटी नावाची जी बिल्डिंग आहे खारघरमध्ये आणि तिथेच याच्या बाजूला आहे ती. आणि या बिल्डिंगमध्ये हे 2010ला बिल्डरने ती हे केली. आपले मोफा आहेत, आपला रेरा आहे, हे सगळं असून सुद्धा 2023 मध्ये त्याचा ताबा दिला त्याने. सिडकोने ओसी दिली. आता ओसी सिडको जेव्हा देते तिथे पाण्याचा प्रश्न अजूनही तसाच आहे. तिथे फायरच्या कसल्याही प्रकारच्या हे नाहीत. आणि सगळ्यात वाईट आणखीन मंत्री महोदय, 55 माळ्याची बिल्डिंग, त्या ठिकाणी असलेल्या 3 लिफ्ट अनेक वेळेला लोक लिफ्टमध्ये अडकले. कशा ओसी देतात हे लोक? कशा पद्धतीने हे लोक का जीवाशी खेळतात आहेत लोकांच्या? आणि एक विचार करून घ्या की तिथे फायर ब्रिगेडच्या बाबतीमध्ये आपल्या स्पष्टपणे आपला कायदा आहे, सगळं काय. तिथे आता जर काय झालं, पाणीच नाही तिथे, याला पाणीच नाही, म्हणजे
ज्या वेळेला तुम्ही परमिशन देता आणि ओसी देता, परमिशन हा एक वेगळा विषय आणि ओसी हा वेगळा विषय आहे. तुम्ही काय बघून तुम्ही ह्या ओसी दिल्या याने सिडकोने. आणखीन एक दुर्दैवाची गोष्ट, या बिल्डिंगला साठी तिथे शेतकरी आहेत, त्यांनी तिथे आंदोलन केलं होतं. कोर्टाने निर्णय दिला की तिथे जो 24 मीटरचा रस्ता आहे तो त्यांना करून देण्यात यावा. कोर्टाचे आदेश आहेत. अजूनही तो रस्ता झालेला नाही. या गोष्टीला 10 ते 13 वर्षे झाली आणि जीव मुठीत घेऊन हे सगळे लोक दुसरीकडनं, विशेषतः महिला ज्या कामावर जाणार आहेत किंवा मुलं जी शाळेत जाणार आहेत, कॉलेजमध्ये जाणार आहेत, तिथे अनेक वेळा ऍक्सिडेंट झालेले आहेत. माझी आपल्याला या विनंती राहील, तुम्ही सक्षम आहात, तुम्ही एखादा विषय समजल्यावर त्याच्यावर ताबडतोब त्याच्यावर कारवाई कराल याची मला खात्री आहे. ही ओसी सिडकोने कशा पद्धतीने दिली, ज्यांनी कोणी दिली त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करणार का, हा पहिला प्रश्न. नंबर 2, तो राग ठेवून इतर अधिकाऱ्यांनी, यांचा पाण्याचा प्रश्न आहे, यांच्या लिफ्टचा प्रश्न आहे, यांच्या जीवाचा प्रश्न आहे. एखादी जर घटना घडली मंत्री महोदय, तर आपल्याला सगळ्यांना फक्त सहानुभूती दाखवण्यापुरतं आपण राहणार आहोत. आणि म्हणून यांची जी लिफ्टची जी इश्यू आहे, ज्याच्यामध्ये 3-4 वेळेला ह्या लिफ्ट मध्येच बंद, 55 माळ्यावर काय करतील त्या महिला, काय करतील ती मुलं, अनेक प्रसंग असे झालेले आहेत. आणि म्हणून लिफ्टची जी त्यांची जी ही आहे अडचण आहे, पाण्याची जी त्यांची अडचण आहे, 24 मीटर रोडची जी अडचण आहे, सगळ्यात महत्वाचं पाण्याचा जर तिथे पुरवठा झाला नाही तर तिथे जर आग लागली तर पाणीच नाही. या सगळ्या गोष्टीची पूर्तता ठराविक ह्याच्यामध्ये होईल का? सगळ्यात प्रथम ज्यांनी ओसी दिली तो अधिकारी तात्काळ सस्पेंड होईल का, त्याला तात्काळ निलंबित करणार का? आणि या सगळ्या अडचणी जे काही फेस करत आहेत त्यांना सगळ्यांना या सगळ्या सुविधा पुरवून दिलासा देणार का? खरं तर मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात ही गोष्ट मान्य केली की हे जे काही कारखाने होते त्यांच्या, हो आपल्या युनियन आहेतच तिकडे, तरी सुद्धा हे जे कारखाने आहेत त्या सगळ्या कारखान्यांपासून त्यांना, तिथल्या नागरिकांना त्रास होत होता, म्हणून ते बंद करण्याचे आदेश आपण दिले. आता प्रश्न असा आहे की आपण सांगितलेले जेवढे कारखाने बंद झाले किंवा नाही, ते जर अवैधरित्या चालू आहेत तर कुणाच्या आशीर्वादाशिवाय तर अवैधरित्या चालू होणार नाहीत. काय होतंय की आपण सगळं आपल्या अंगावर घ्यायला पाहिजे, कारण आपण सक्षम आहात आणि शासन म्हणून आपली जबाबदारी आपण पार पडत आहात. परंतु हे जे काही अधिकारी आहेत आणि तिथली काही संबंधित असतील, त्यांच्यामुळे हे चालू आहेत का, अशी शंका जर माझ्या मनामध्ये येत असेल तर ती चुकीची होईल का? तर नाही होणार. आपण आपल्या उत्तरात सुस्पष्टपणे सांगितलंय की ते बंद आणण्याचे आदेशच आम्ही दिलेले आहेत. मग त्याच्याबरोबर एक कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आपण असं नाही करता येणार, चौकशी करावी लागेल, त्यांचं पाणी बंद करावं लागेल. बंद करण्याचे जेव्हा आदेश आपण दिले त्यावेळेला ह्याची सगळी पूर्तता आपण पाहिलीच असेल, म्हणूनच ते बंद करण्याचे आदेश दिलेत. मृत्यू सगळेच एकाच ह्याने झाले असतील असा आमचा दावा नाही, पण काही मृत्यू तर झाले असतीलच, हेही समजण्याची गरज आहे आपल्याला. असं काही समजण्याचं कारण नाही, कारण हे सगळे आजार, श्वसनाचे विशेषतः आजार, हे पटकन लक्षात येत नाहीत, आपल्यालाही माहित आहे ते. आणि त्याच्यातनं झालेले मृत्यू एखादा जरी झाला असेल तरी आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आणि म्हणून हे जे अवैधरित्या परत सुरू झालेले कारखाने ज्या अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे चालू आहेत आतापर्यंत, त्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का? सांगण्याची आवश्यकता नाही. आपण स्वतः या सभागृहाचे, खालच्या सभागृहाचे आपण स्वतः सदस्य आहात, मंत्री राहिलेले आहात. स्वतः प्रवीण दरेकर हे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. आणि मी हे जाणीवपूर्वक सांगतो, ज्या ज्या वेळेला त्यांच्या विषयावर बोलत होते, आमचे सीएम डीसीएम इथे असायचे, ही वस्तुस्थिती आहे. आणि हा पॉइंट ऑफ प्रोसिजर हाच आहे, विरोधी पक्षाने आपल्याजवळ चर्चा करून फक्त 3 खात्याची आपण घेतली, नाही तर आपण खूप पसारा करतो. तो न करता मी हे समजू शकतो ताई, ह्या सार्वजनिक जबाबदारी म्हणून हे कधी सामूहिक जबाबदारी कधी,
ज्या वेळेला विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री असलेच हवेत, मुख्यमंत्री असले पाहिजेत, या सभागृहाचे नेते आहेत ते. आणि म्हणून पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे, हे दुर्दैवाने होत नाहीये. आणि आज जवळजवळ हप्ता संपत आला, आज शुक्रवार आला, आपण 5 दिवस आपण बघतोय अशाच पद्धतीचं एक गृहीत धरून, विरोधी पक्षाला गृहीत धरून, विरोधी पक्ष नेत्याला गृहीत धरून जे चाललंय त्याचा निषेध. आणि म्हणून 10 मिनिटं आपण हे करा. आपण पण बोललात, 15 मिनिटं झाली ना. कृषी मंत्री, एक मिनिट आम्हाला, नाही, असं कसं होईल? तुमची भाषणाची पूर्ण झाली. सभागृहाचं कामकाज 2:30 वाजेपर्यंत. हा, आपण हे करा. आपला आभारी आहे. आणि महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये हा जो प्रस्ताव विरोधी पक्षाने या ठिकाणी आणलेला आहे, सर्वात प्रथम आपलं यासाठी सुद्धा मी अभिनंदन करतो की विरोधी पक्षाचा प्रस्ताव म्हणाल्याच्या नंतर 10-20 विषय असतात आणि मग तो सगळा पापड पसारा उत्तर मिळताना ठरलेल्या काही याची उत्तरं मिळतात आणि बाकीचं तसंच राहतं. पण आपण या वेळेला केंद्रीभूत केलाय तो शेतकरी केंद्रीभूत केलाय, तुम्ही केंद्रीभूत केलाय तो कष्टकरी केलाय, कामगार केलाय, तुम्ही केंद्रीभूत केलेला आहे तो शिक्षक केलेला आहे, जो गुरुजन आहे. आणि म्हणून सगळ्यात प्रथम आपल्या लोकांनी हा प्रस्ताव तयार केला त्यांचं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी बोलत असताना विरोधी पक्ष नेत्यांनी पूर्णतः शेतकरी या विषयावर फोकस करून सगळ्या गोष्टी सरकारच्या आकडेवारीनुसार इथे मांडलेल्या आहेत. आता स्वतः विरोधी पक्ष राहिलेले, नेते राहिलेले, आता गटनेते असलेले, त्यांनी अर्धा तास ह्या गोष्टीवर बोलत असताना किंवा या प्रस्तावावर बोलत असताना त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अख्ख्या राज्यामध्ये सगळं आनंद आहे, सगळं अतिशय सुंदर चाललेलं आहे, सगळं आलबेल आहे. नाही, मी म्हणत ऐकलंय म्हणून मी पहिल्यापासूनच बसलोय. कसं राहतं की आपल्याकडे हा एक अनुभवाचा विषय आहे की आपण सगळं बोलून घ्यायचं आणि शेवटी आपण एक वाक्य वापरायचं, तरी सुद्धा तसं आहे. पण तुम्ही तो प्रामाणिक प्रयत्न करत आहात, तुमचा प्रयत्न तरी फळास येऊ द्या, आम्ही विनंती करतोय. आणि असं म्हणत असताना मी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय सविस्तरपणे, आणि नाताभाऊ बोलणार आहेत त्यामुळे मी त्याच्यावर फारसा फोकस करणार आहे, पण त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि काही आकडेवारी आपण याच्या लक्षवेधीच्या माध्यमातून बोलत असताना सुद्धा 1 रुपयाच्या विमा पिकाच्या बाबतीमध्ये नक्कीच बोलेन मी. त्याचं कारणच मुळात असं आहे की आता असं ऐकायला मिळतंय की ती विमा योजना बंद होते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. बरोबर आहे का? बंद केली. आता मला एक सांगा, ते ट्रिगर बद्दल मी बोलत नाही, तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळे त्याच्यावर वाप कराल, बोलाल आपण सगळे. परंतु ज्या योजनेच्या माध्यमातून 42,000 कोटी जमा झाले, ज्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 10 ते 11,000 कोटी त्यांना फायदा झाला, प्रॉब्लेम काय? सरकारचा काय प्रॉब्लेम आहे? ही विमा योजना बंद करण्याचं सरकारने का हे केलेलं आहे? आणि मग आता त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं, आता ते लगेच बाहेर गेले. हाच प्रश्न मी त्यांना विचारणार होतो, किती आलबेला आहे शेतकरी ह्या राज्यातला? जानेवारी ते मार्च या 3 महिन्यामध्ये 90 दिवसात
767 आत्महत्या झाल्या. आत्महत्याचं राजकारण करू नये असं आपण म्हणतो, परंतु ही आकडेवारी आहे. म्हणजे 8,000 जवळजवळ 8,000पेक्षा जास्त आत्महत्या ह्या वर्षभरातून झालेल्याच आहेत. मी फक्त ह्या 3 महिन्याचं सांगितलं. म्हणजे जर अगदी पर डे आपण पाहिलं तर 8 ते 10 शेतकरी हे आत्महत्या करत आहेत. आणि ह्या सगळ्या त्यांनी जे काही सांगत होते फडणवीस सरकारने आता देवेंद्रजी आता म्हणायचे ते विसरले. ते फडणवीस सरकार सगळं करतात आहेत. करू द्या, त्यांना करायलाही पाहिजे. त्यांना कधी फळ मिळणार आहे हे मला माहित नाही. पण एकंदरीत सगळं चित्र उभं करत असताना ही वस्तुस्थिती तुम्ही कशी काय नाकारू शकता मला सांगा. की याचं एवढं सगळं आलबेल चाललंय, सौर ऊर्जा म्हणालात, हे ते सगळं शेतकऱ्याला दिलं. तुमचे काही आमदार, राहिलेले मंत्री इतके मस्तवाल झालेत, ते शेतकऱ्याबद्दल काय बोलतात आहेत. जे इथे त्यांनी चांगल्या शब्दामध्ये त्यांनी उल्लेख केला, तुम्ही काय कर्ज घेऊन काय फ्रीज घेताय काय, हे घेताय काय, हे सगळं तर म्हणण्याचं धाडस दाखवतातच आहेत. ते हेही म्हणण्याचं धाडस दाखवतात आहेत की आमच्या बापाने तुम्हाला सगळं काय दिलेलं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही रडत आहात. अशा पद्धतीची वक्तव्य करणारे कुठच्या तोंडाने कुठच्या नाकाने तुम्ही इथं सांगताय आम्हाला शेतकऱ्याचं सरकार आहे, कष्टकऱ्याचं सरकार आहे, शिक्षकाचं सरकार आहे. जरा जरी लाज वाटत असेल तर आजही लातूर सारख्या मराठवाड्यामध्ये एक शेतकरी स्वतःला जुंपून घेतोय. अंबादास पवार एक शेतकरी स्वतःला बैल घेण्याची त्याची कुवत नाही म्हणून स्वतःला जुंपून घेतोय. आजही यांची आकडेवारी सांगते काय आलबेल चाललंय सगळं. महाराष्ट्राचं चित्र कसं, शेतकरी कसा सुफलाम आहे. या सरकारने ज्यांना अवॉर्ड दिलं होतं, ज्याचा उल्लेख विरोधी पक्ष नेत्यांनी केला, पण मला करणं याच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. कैलास अर्जुन नागरे बुलढाण्याचा, याला या सरकारने अवॉर्ड दिलं होतं. पुरस्कार, राज्य पुरस्कार त्याला दिला होता. या तरुण शेतकऱ्याने काय सांगितलं, त्याचं काय मागणं होतं, पाणी द्या आम्हाला. आणि पाणी आहे म्हणजे पाणी तुम्ही तयार करून काय द्या असं कुठं म्हणाल. आहे त्या पाण्याचं नियोजन करा आणि आम्हाला पाणी द्या, अशा पद्धतीचा त्याचा आक्रोश होता. त्याच्या अगोदर 2 वेळा तो बसला उपोषणाला. त्याने सरकारला पत्र लिहिली, सगळं काय केलं, परंतु बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पात खडकपूर्णा धरणाचं पाणी कालव्याद्वारे आम्हाला द्या, एवढंच त्याचं सांगणं होतं. मग इथे सगळं एवढे हजारो कोटी आम्ही इथे दिलं, प्रधानमंत्री 6,000 आम्ही 6,000 12,000 आम्ही दिले, हे जे काही सगळं सांगण्याचा प्रयत्न करत आहात ते मिळती असतील, मिळतातही, परंतु आपण ती त्यांच्यावर मेहरबानी करून, जसं केंद्रातलं सरकार सांगतंय आम्ही 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य देतो, बापाच्या घरातलं आणून देता का. या बळीराजाने तयार केलेलं अन्न आहे ते अन्नधान्य. तुम्ही कोण उपटसुंभ. उलट अदानी तिकडे त्या हरियाणामध्ये आठवत असेल तुम्हाला, त्यांनी जी काय स्टोअर्स तयार केलेली आहेत, त्यांनी जे काय हा धान्याचा साठा वेअर हाऊसेस तयार केलेले आधुनिक, म्हणजे हा आमचा अन्नदाता, हा बळीराजा पिकवणार आणि तुम्ही तो पळवणार आणि तो योग्य वेळेला तुम्हीच त्याची बाजारामध्ये सगळी अशी कृत्रिम ही तयार करून तो तुम्ही विकणार.
आज तो विषय नाही, पण तो शेतकऱ्याशी निगडित आहे. आणि म्हणून आकडेवारी सांगत असताना, कौतुक करत असताना याही गोष्टीचं कौतुक करा की या देशातल्या जनतेला, 80 कोटी जनतेला 5 किलो धान्य देऊन तुम्ही कोणती मेहरबानी करत आहात. याचा दुसरा अर्थ असा निघतो, या देशातले 80 कोटी जनता हतबल झाले, स्वतःहून कष्ट करून कमवू शकत नाही, त्यांना कमवण्याचे मार्ग नाहीत, तुम्ही सगळे बंद केलेले आहात. या देशातला शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शिक्षक, आमचा विषय म्हणून शिक्षक असतील, आज स्थिती अशी आहे की ते सगळे आत्महत्या करण्यात प्रवृत्त झालेले आहेत. एकेकाळी आमचा शेतकरी करत होता, आज कामगार सुद्धा आत्महत्या करायला लागलेत, कारण कामच उरलेलं नाही. तरुणांची तर वाटच लागले. इथे मी त्या शेतकऱ्यांच्या विषयावर अधिकच हे करणार नाही, परंतु एवढं मात्र नक्की की आम्ही नुसते आरोप करणार नाही. मग शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाय असायला पाहिजेत, तेही सुचवतो. ते केले म्हणून सांगा, तुमचं अभिनंदनही करू. सकाळी मी त्यांनी आपल्या भावनिक एक अलमट्टी धरणाचं गेली अनेक वर्ष आपण त्याच्यासाठी भांडतोय, करतोय, आणि म्हणून मी जे ज्या चांगल्या गोष्टी कराल आम्ही त्याचं नक्कीच त्याची पोचपावती देऊ. त्यांनी म्हटलं म्हणून आम्ही करतोय, त्याचं स्वागत करा. ते केलं आम्ही. शेतकऱ्याची कर्जमाफी बांधावर तुम्हीच गेले होते हो, काय सांगताय. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू हे तुम्ही सांगितलं होतं. हा, ते कोरा कोरा कोरा, आणि त्यांनी सांगताना असं सांगितलं की तुम्ही गेले, आम्ही गेलो, तुम्ही गेलो, हे सोडूनच द्या. आम्हाला मिळालेले 2-2.5 वर्ष, त्यातली 2 वर्ष ही कोविड काळात गेली, आणि त्या काळामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त, जगामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालं. याची पोचपावती तुमच्याच केंद्र सरकारने दिली आहेत की, ते स्वतः मंत्री होते. आणि म्हणून बोट दाखवायची तुमचं सरकार उद्धवजी सरकार जे म्हणत होतं, त्या काळामध्ये लोकांचा प्राण वाचवणं आवश्यक होतं, जे आम्ही इमानीद्वारे केलं. तुमचं सरकार कसं आलं ह्याच्यात मी आता जात आहे, कारण आजचा विषय नाही. कसल्या सर्वसामान्याला एकही, आणि त्याच्यामध्ये कष्टकरी होता, त्याच्या शेतकरी होत्या, ह्या महाराष्ट्राचे 12.5 कोटी जनता होती, त्याच्यासाठी आम्ही काम केलं. आणि म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी जी तुम्ही सांगितली होती, आणि आज तुम्ही जे सांगत आहात, नाही ते त्याला पचणार नाही, ते बाहेर फेकत असतील सगळे. ते आपल्या कसं राहतं, काही आपली जी बोलणं आहे, जे आपण वस्तुस्थिती घेऊन बोलतो, आणि ते त्यांना पटत नाही, त्यांना सहन होत नाही, सांगता येत नाही. मग असे पळापळी करत असतात. तुम्ही करा, त्याबद्दल मग आमचं काही मत असण्याचं कारण नाही, परंतु तुम्हीच सांगितलेलं नाही, त्याने तर काय त्यात तुम्हीच सांगितलेलं शेतकऱ्यांच्या बाबतीमधलं आश्वासन पूर्ण करा. मग आता तुमचेच मंत्री बोलतात आहेत, म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटते. निवडणुकीपूर्वी वेगळी भूमिका, आम्ही करू, तसं करू. निवडणुकीनंतर मी असा बोललोच नाही, तुम्ही नव्हेच, हे सरकार, आणि त्या सरकाराची आम्ही तोंड भरून आम्ही स्तुती करायची. नाही, जुमले तर आहे, जुमले तर केवढे होते. केंद्रातलं सरकार, मित्रो, किसानों की जो आमदनी है दुगनी करनी चाहिए. कशी करणार, कैसे करेंगे. और 2012-13 हे बोलणं झालं. 2014 नंतर नहीं, हमने ऐसा बोला ही नहीं, ये वो तो जुमला था. अच्छा, वो जुमला था,
तो अभी की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला 1.5 पट भाव द्यायला पाहिजे. तुम्हीच म्हणालात. आता मला सांगा, ज्यांनी सोयाबीनसाठी, ज्यांनी कापसासाठी त्यांनी 10,000 हजार रुपये त्यांनी मागितले होते, आज ते काय सांगतात? आम्ही असं बोललोच नाही. अरे, म्हणजे हे सगळं तुमचं नाटक शेतकरी गप्प बसलाय, बघतोय तो उघड्या डोळ्यांनी. आणि म्हणून माझी सरकारला सूचना आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे. मी आकडेवारीत जात नाही, आमचे सगळे मित्र आहेत ते सगळे त्या बाबतीमध्ये बोलतील. शेतमालाला योग्य भाव हा मिळालाच पाहिजे, जो त्याचा हक्क आहे. त्याला ह्या सगळ्या त्रासदीमधून जर बाहेर काढायचं असेल तर त्यांच्या शेतमालाला भाव हा मिळाला पाहिजे. पाणी व्यवस्थापन जे आहे ते झालं पाहिजे, ज्याच्या माध्यमातून ज्या तरुण शेतकऱ्याने आमच्या चिठी लिहून आत्महत्या केली, एक कालव्यामधून त्या पाण्याचं तो हे मागत होता की तुम्ही एक कालवा काढा आणि आमच्यापर्यंत पाणी पोचवा, आमचा भाग सुजलाम सुफलाम होईल. तेही आपण केलेलं नाही. ते करायला हवं. आणि शेतकऱ्याला मानसिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला त्याला आधार द्यायला हवा. या गोष्टी आपण जर केल्या तर मला असं वाटतं की मी असं कधीही दावा करणार नाही की आमचं सरकार असण्याच्या काळामध्ये, अगदी ज्या वेळेला आघाडी सरकार होतं 1999 पासून 2014 पर्यंत, त्याही काळामध्ये आत्महत्या झाल्यात हे मी कबूल करेन. परंतु त्या हत्या जेव्हा जेव्हा झाल्या त्या वेळेला त्याचा अभ्यास करून त्याच्यावर पूर्णतः त्याच्या मुळाशी जाऊन प्रामाणिकपणे त्या 15 वर्षामध्ये सरकारने प्रयत्न केला. 2.5 वर्षामध्ये कोविडचं आव्हान असताना सुद्धा त्यांनीच दिलेला आकडा 35 लाख शेतकऱ्यांना, त्यांचा आकडा सांगतोय. आपला आकडा मोठा आहे, बरोबर आहे का विरोधी पक्ष नेते? जवळजवळ 90% शेतकऱ्यांना 2 लाखाच्या आतली कर्जमाफी आपण केली. 97%. मी त्यांचाच आकडा पकडतो 1 मिनिटापुरता. 35 लाख शेतकऱ्यांना 2 लाखाच्या पेक्षा कमी ज्यांचं कर्ज होते ते आपण माफ केलं आणि ते पैसे पोचले. आणि म्हणून आपण जे सांगितलं ते जर करून दाखवलं तर ह्या देशातला, राज्यातला आमचा बळीराजा, आमचा शेतकरी हा खऱ्या अर्थाने तुमचंही आभार व्यक्त करेल. आम्ही विरोधक असलो तरी तुमचे आभार व्यक्त करू. कष्टकऱ्याच्या बाबतीमध्ये हे झालं. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये खरं तर मुख्यमंत्र्यांना खालच्या सभागृहामध्ये काही महत्वाचं काम असेल ते गेले असतील. खरं तर थांबायला पाहिजे होतं. मी फक्त त्यांना पण काही प्रश्न विचारणार होतो. 2014च्या नंतर यांचं सरकार आलं आणि देवेंद्रजी फडणवीसच त्याच्यामध्ये हे होते, मुख्यमंत्री होते. नंतरच्या काळाबद्दल नंतर बोलेन. स्किल डेवलपमेंट आपने शुरू किया, केंद्र ने शुरू किया और आपने प्रामाणिक, आई मस्ट अप्रिशिएट दिस, आई मस्ट अप्रिशिएट. नाउ यू हैव टू लिसन इट केयरफुली एंड फुल्ली, which is very important for all of us. Not necessary, I'm just trying to, मैं आपको सिर्फ विरोधी करके नहीं कह रहा हूं. आप मुझे बताइए, 2014 में केंद्र में सरकार आई, स्किल डेवलपमेंट की बात हुई. मुद्दा यह था हमारे बच्चे वो स्किल हासिल करें जिससे उनको नौकरी मिलेगी. सिंपल है उसका. बोलू ना आपण. कौशल्य विकास, व्यावसायिक आपण सगळं केलं. चांगलं झालं. तुम्ही स्वागत करायला पाहिजे या गोष्टीचं. मी फक्त त्या ह्याच्यामध्ये मुद्दाम म्हणण्याचा प्रयत्न केला. हा, तो कायम राहिला पाहिजे. फक्त मोर्चापुरता मर्यादित नाही राहता का, मग कायम राहिला पाहिजे. आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा
कौशल्य विकास उद्दिष्ट हे होतं, राज्यातल्या तरुणांनी अशा पद्धतीचं ट्रेनिंग घ्यावं किंवा शिक्षण घ्यावं ज्याचा त्यांना नोकरीसाठी उपयोग होईल. मला आकडा सांगा, 2014 पासून आजपर्यंत किती अशा पद्धतीने कौशल्य विकास विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं, त्याकडे असतील. किती जणांना नोकऱ्या मिळाल्या हे सांगा. दे त्याच्या पुढे येतो. मी कामगार क्षेत्रात आहे हो, मला बऱ्यापैकी माहिती आहे. मलाच माहिती असं मी कधीच दावा केला नाही. म्हणून सांगतोय की आपण प्रयत्न, म्हणून मी म्हटलं प्रयत्न तुमचा प्रांजळ आहे, पण या राज्यामध्ये उद्योग कधी आला, किती आला, या देशामध्ये उद्योग किती आला. राज्याचं पुरतं मर्यादित यासाठी बोलतोय, देशामध्ये खूप वल्गना झाल्या. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री 2014 ते त्या कालावधीमध्ये, आपल्याला आठवत असेल, दावोस हे इतकं फेमस झालं ना आपल्याकडे. दावोस मध्ये जाऊन आम्ही 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली. कुठं घातली, कुठच्या गटारात घातली, किती किती आमच्याकडे उद्योग आले, किती आमच्याकडे कंपन्या आल्या, किती जणांना नोकऱ्या मिळाल्या. तुमच्याकडे आकडा नसेल तर मी सांगतो, आणि फार जबाबदारीने सांगतो, आरोप नाही. आपल्याकडे एकही कंपनी माझ्या महाराष्ट्रात आली नाही. माझ्या महाराष्ट्रामध्ये एकही कंपनी आली नाही. अग्रीमेंट झालेत हो, ते आहेत ना, ते 2014 पासून आजपर्यंत आपण ऐकतोय MOUs. त्याच्यानंतर आत्ता अलीकडे आम्ही तो आकडा 9 लाख कोटी आम्ही सामंजस्य करार केले. 2014 ते 2025 मध्ये आहोत आपण, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाली. एक कंपनी या महाराष्ट्रामध्ये आलेली सांगा, एक कंपनी. उलट या महाराष्ट्रामधला 30% उद्योग हा बंद झाला किंवा आजूबाजूच्या राज्यात गेला. 30%. फार जबाबदारीने सांगतो, हे आरोप करण्याचं काही कारणच नाही. आणि तुम्ही मला या बाबतीमध्ये कधीही जबाबदार पकडून माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा, खटला दाखल करा, जे करायचं ते करा. या महाराष्ट्रामध्ये देशभरातला तरुण आशेने येतो, नोकरीच्या आमिषाने येतो. वेगळ्या वेगळ्या राज्यातून सगळे लोक येतात, परंतु या महाराष्ट्रामधला उद्योग हा आंध्रामध्ये चालला गेला, हा गुजरातमध्ये तर बऱ्याच प्रमाणात गेला. एकेकाळी ह्या मुंबईची ओळख असलेला सगळे बाजार, आप तो जानते, आपल्या याच्यामध्ये भागामध्ये सगळा लोहार चाळ असेल, बाकीच्या सगळी वैभव होतं एकेकाळी. आपलं लोखंड बाजार असेल, डायमंड बाजार असेल, बाकीचे केमिकल बाजार असेल, आज कुठे आहे? आता चोर बाजारच आहे आणि सुळसुळाट आहे. हा सगळा उद्योग गुजरातमध्ये. आम्हाला कुठच्या राज्यात, सगळी राज्य सक्षम व्हायला पाहिजे, जेणेकरून त्या राज्यातला तरुण आहे त्याला तिथेच मिळायला पाहिजे. आमच्या मनामध्ये पाप नाही, शंका नाही, पण माझ्या राज्यामध्ये काय? मग जे कौशल्य विकासाचं तुम्ही म्हणतात, जे असायला पाहिजे, मी त्या कौशल्य विकास याच्यावर टीका करत नाही. कौशल्य विकास नंतर जो विकास व्हायला पाहिजे तो नाही होत आहे, तो भकास झालेला आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सांगत असताना ही जी आकडेवारी मी सांगतोय, देवेंद्र फडणवीस, मी नेहमी फसवणवीस म्हणतो, त्यांनी फसवलंय या राज्याला. त्यांनी फसवलंय 6 लाख कोटी. त्याची जी आलेली इन्व्हेस्टमेंट ती कुठे गेली ती सांगा. त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये किती कंपन्या सुरू झाल्या त्या सांगा. त्यांना बरं वाटेल असं आपण करा. देवेंद्र फडणवीस म्हणालो मी. आता झालं की
मी विचारलं काय बोलले, तुम्हाला सांगितलं. खरं सांगू का तुम्हाला, मी आता त्या वादात जात नाही. मी म्हटलं काढून टाका, मी त्यांना म्हणालो काढून टाका. नाही एक पण नाही मला थोडंसं असं म्हणायचं आहे की एकादशी पर्व आहे. प्रत्येक ठिकाणी आषाढीचा हा एक वेगळं व्रत आहे. तर अशा वेळेला पहिली गोष्ट म्हणजे तो सूचना आलेली आहे की असं आडनाव ट्विस्ट करू नये वगैरे. मला असं वाटतं विठ्ठल त्यांना माफ करेल. फडणवीसांच्या हातून पूजा होणारच आहे आणि त्यांनी बोलायचा त्यांचा अधिकार आहे. तो संसदीय आहे की नाही शब्द, पण तुमची भावनाही योग्य आहे. तर मला असं वाटतं की बाईंनी थोडंसं या नाही त्यांनी त्यांचं मत मांडलं. भाई मला असं वाटतं की ही चर्चा जी आहे ती आपण चालू ठेवू, ती चालू ठेवू, परंतु आपण ती पुढची उर्वरित चर्चा सोमवारी घेऊया. आता कामकाज आपण थांबवूया आताचं जे आहे ते. आणखीन मला असं वाटतं की भाईंचं पूर्ण लोकशाहीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्यांना परत आपण सोमवारी मग 2 मिनिटं काय तुम्ही अडीच दिवस असं आहे की आपण असं कसं म्हणू शकता, जेव्हा माझ्यावर काही हे होतात मी प्रांजळपणे सांगितलं जे अयोग्य वाटेल ते काढा, असं कसं म्हणता तुम्ही? बरं, पण आता आपण असं नाही, मी मी त्याच्या फक्त भाषेत एकच निदर्शनास आणून देतो. आपल्या या देशाच्या पंतप्रधानांबद्दल काय काय बोललं गेलं सगळ्या सभागृहामध्ये, मी त्याच्यात जात नाही. या देशातले जे आम्हाला महामानव आहेत, आदरणीय आहेत, नव्हे जगाला आदरणीय आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा काय काय वक्तव्य केली गेली पुण्यामध्ये. राज्यपालासारख्यांनी तर आहेच आहे. त्यामुळे तरी सुद्धा मी एवढं सांगितलं, तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर तुम्ही शब्द काढून टाका, पण कोणी असा सांगण्याचा प्रयत्न कृपया करू नका. होय, मी आणखीन एक गोष्ट सांगते, तेव्हा तुम्ही नव्हतात. मी जर ते अयोग्य असेल तर माझ्यावर कसलाही खटला दाखल करा हेही सांगितलंय. आणि हे मी 20 वर्ष झाली या सभागृहात आहे. खालच्या ठीक आहे 2 मिनिटं झाली तुमची, चालेल ना. मी जर का अयोग्य असेल तर करा असं म्हटलं नाही. सन्माननीय बाई जगताप, आता नाही आता हा मला चर्चा वाढवायची नाही आहे. विठ्ठलाचा प्रसाद, सगळं वातावरण भक्तिमय आहे. तुम्ही लेगवर राहा बाई.